शिवराज पाटील साहेब, केंद्रीय मंत्री आदरणीय हंसराज अहिरजी, विधान परिषदेचे माननीय सभापती महोदय, विधानसभेचे माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेजी, ज्यांचा जीवन गौरव देऊन पुरस्कार केला असे माननीय आबासाहेब, माननीय शिवाजीराव, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजयबाबू, राजेंद्र बाबू, या ठिकाणी उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, विधानमंडळातील सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी लोकमत आणि स्वर्गीय आर. पाटील फाउंडेशनचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो की एक अत्यंत चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला. आपण अनेक वेळा विधानमंडळाचा दर्जा या संदर्भात चर्चा करतो आणि तो घसरतोय वगैरे अशी चिंता देखील अनेक वेळा आपण व्यक्त करतो. त्यातला काही भाग हा तथ्याचा असेल, काही भाग हा परसेप्शनचा असेल, पण मुळामध्ये विधानमंडळात कार्य करण्याकरता काही प्रोत्साहन आहे का? उत्तम कार्य केलं तर कोणी पाठीवर थाप देतो आहे का? उत्तम कार्य केलेला व्यक्ती हा विधानमंडळाच्या कार्यावर पुन्हा निवडून येतो आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत असतात. म्हणजे मला आठवतं की एकदा विधानमंडळात अतिशय महत्त्वाचा विषय कोणीतरी उपस्थित केला की निवडणुकीमध्ये अरुणभाई गुजराती यांच्यासारखा व्यक्ती निवडणुकीत पराजित झाले आणि त्याचवेळी दुसरे अरुणभाई डॅडी हे निवडून आले. आणि त्यामुळे मग ही देखील चर्चा झाली की एक उत्तम संसदपटू असलेले, विधानसभेचे अध्यक्ष असलेले अरुणभाई त्या ठिकाणी पराभूत झाले. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला जर विधानमंडळाचा दर्जा हा उत्तम राहावा असं वाटत असेल तर अशा प्रकारच्या पुरस्काराच्या माध्यमातून समाजाने हे सांगण्याची आवश्यकता आहे की चांगलं कार्य जे विधानमंडळात होतं त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, त्याची दखल आम्ही घेतो आहोत आणि चांगल्या कार्याला आम्ही पुरस्कृत देखील करतो. आणि मला विशेष आनंद आहे की एकीकडे लोकमत सारखं प्रभावी वृत्तपत्र आहे आणि दुसरीकडे आर. पाटील की जे खरोखर अतिशय उत्तम संसदपटू होते. आणि एखादा व्यक्ती चांगलं भाषण देऊ शकतो पण तेवढंच त्यांची मर्यादा नव्हती, तर त्या भाषणाच्या पाठीमागे ती भावना आणि ते कर्तृत्व देखील होतं. त्यामुळे एक संवेदनशील आणि कर्तृत्ववान अशा प्रकारचा उत्तम संसदपटू असलेले आर. पाटील साहेब यांच्या नावाचं जे फाउंडेशन आहे ते आणि लोकमतनी मिळून हा पुरस्कार या ठिकाणी दिला, ही खरोखर अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. खरं म्हणजे माझ्याकरता हे सरप्राईज होतं, कारण मला असं सांगितलं होतं की पुरस्कार देण्याकरता यायचं आहे, पण एक पुरस्कार आपण मला देखील दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. पण मला हे निश्चित माहिती आहे की प्रत्येक पुरस्कार हा आपल्यावरची जबाबदारी वाढवत असतो, आपल्याला अधिक जबाबदार बनवत असतो. पण या निमित्ताने जी चर्चा या ठिकाणी झाली की विधानसभेतला गोंधळ वगैरे, तर एक अत्यंत माझ्या जीवनातला किस्सा या ठिकाणी मला सांगण्याची इच्छा होते. आणि गेले 2-3 दिवस संयुक्त महाराष्ट्र आणि विदर्भ अशी चर्चा सगळी चालली होती. आता सभागृहाचं कामकाज नीट चाललंय त्यामुळे ते सांगण्याची संधी किंवा काय म्हणतात त्याला रिस्क दोन्ही या ठिकाणी मी घेतो. पण 2003-04च्या दरम्यान मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आणि माननीय चंद्रशेखर साहेब माजी पंतप्रधान यांच्या हस्ते सकाळी कार्यक्रम पार पडला. विधानसभेचं सभागृह सुरू झालं आणि दुपारच्या वेळी विदर्भाच्या संदर्भातला माझा ठराव लागला आणि या ठरावावर भाषण करता करता मी अतिशय भावनाविवश झालो. आणि कसं विदर्भाचा वसाहतीसारखा उपयोग होत आहे, कसा अन्याय होतोय, कसं अन्याय सरकार करताय वगैरे सांगत असताना मी एक वाक्य बोललो की जर असंच अन्याय तुम्ही करत राहाल तर एक दिवस म्हणावं लागेल महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा.
आणि प्रचंड गदारोळ झाला. सभागृह बंद पडलं. महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये महाराष्ट्रवाद्यांना चालते वा असं कसं कोणी म्हणू शकतं. आणि त्यामुळे सगळे लोक अगदी प्रचंड अशा प्रकारचं आणि मग माफी मागा, क्षमा मागा. आणि मी म्हटलं की मला असं म्हणायचं नव्हतं पण मी माफी मागणार नाही. मुंडे साहेब आले. मुंडे साहेबांनी मला सांगितलं की हे जे काही तू बोललायस ते काही योग्य नाही आहे असं बोलायचं. आणि अशा आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट अशा भावनेत बोलतो त्यावेळेस माफी मागण्याने आपण काही लहान होत नाही. आणि मग मी त्या ठिकाणी सांगितलं की मला हे सांगायचं होतं की अन्याय करणाऱ्यांना चालते वा, मला काही कुठल्या याच्या संदर्भात बोलायचं नव्हतं. मग सभागृह नीट सुरू झालं. पण साहजिक आपल्याला पुरस्कार मिळतो तर दुसऱ्या दिवशी आपण पेपर उघडतो की आता उत्कृष्ट संसदपटू तेही पंतप्रधानांच्या म्हणजे माजी पंतप्रधानांच्या हस्ते मिळालाय. तर आपला फोटो बिटो नीट आला असेल, हेडलाईन असेल. कुठल्याच पेपरने छापलं नव्हतं साहेब. सगळीकडे महाराष्ट्रवाद्यांना चालते वा, प्रचंड गदारोळ, फडणवीस असं बोलले, फडणवीस तसं बोलले, असे रकानेच्या रकाने होते. काही पेपरने शेवटच्या पानावर अशी छोटीशी एक न्यूज टाकली होती की उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. फोटो तर कोणीच छापला. आणि त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की न्यूज व्हॅल्यू कशाला आहे. त्यामुळे जे बाबा म्हणाले ते खरंच आहे की गोंधळ हा एक आयुध आहे अलीकडच्या काळामध्ये. कारण त्याला न्यूज व्हॅल्यू आहे. आता 3-3 तास चर्चा होऊन एखादं विधेयक पास झाल्यानंतर ते कधीतरी आपलं पास होतं, त्या विधेयकाचे काय परिणाम आहे वगैरे, म्हणजे मी काय असं कोणाला दोष देत नाही पण त्याला फार मेहनत लागते हो. ते त्याच्यातल्या गोष्टी त्याचं रिपोर्टिंग करणं, मग त्यांनी काय फायदा होणार आहे, मग त्याच्यावर कोण काय बोललं, त्याच्याऐवजी कशी कोणी कोणाला चपराक लावलं हे सोपं आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना चपराक लावली, विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना चपराक लावली वगैरे, असे हे जे हेडलाईन्सचे मुद्दे आहेत हे फार सोपे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाही प्रगल्भ व्हायची असेल तर केवळ आपल्याला विधानमंडळावर टीका करून चालणार नाही, तर त्याच्यासोबत सगळे जे स्तंभ लोकशाहीचे आहेत त्यांना एकत्रितपणे आपल्याला हे जे काही एक परसेप्शन तयार होतं या परसेप्शनच्या संदर्भात आपल्याला निश्चितपणे त्याचा विचार हा करण्याची आवश्यकता आहे. आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचा कार्यक्रम ज्यावेळेस लोकमत वृत्तपत्र समूह घेतं त्यावेळी या चांगल्या कार्याची दखल ही त्या ठिकाणी घेतली जाते. मी स्वतः अनुभवलं आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटी अध्यक्ष किंवा सभापती जो अहवाल वाचून दाखवतात, असं एकही अधिवेशन म्हणजे मागच्याही काळातलं असेल आणि याही काळातलं असेल की एकूण कामकाजाचे जे तास आहेत जे करायचे आहेत, वाया गेलेले त्रास वगळून देखील कामकाजाच्या तासापेक्षा जास्त काम हे विधानसभेचं आणि विधान परिषदेचं सभागृह त्या ठिकाणी करत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे आता या सगळ्या गोष्टी ज्या समोर येतात तर एक चांगला पायंडा आपण सुरू केला आहे. आणि या पायंड्यासोबत आता हाही पायंडा सुरू केला पाहिजे की विधानसभेच्या संदर्भात म्हणजे सत्ता पक्षाच्या संदर्भात नाही पण विधानसभेच्या संदर्भात किंवा कामकाजाच्या संदर्भात जेव्हा विधानसभेचं अधिवेशन चालू असतं एकतरी पॉझिटिव्ह न्यूज हे आम्ही देऊच. असं जर आपण म्हणजे लोकमत करताना मी सगळ्याच वृत्तपत्रांना म्हणतोय असं जर सुरू केलं नाही याचा फायदा एवढाच आहे की चांगलं काम करण्याची इच्छा देखील निर्माण होईल. विरोधी पक्षाचं नेत्यांचं उत्तम भाषण झालं तर त्यातले जे चांगले मुद्दे आहेत त्या चांगल्या मुद्द्यांवर एक पॉझिटिव्ह न्यूज आली पाहिजे किंवा एखाद्या मंत्र्यांनी चांगलं एखाद्या बिलावचं चांगलं उत्तर दिलं तर त्याची एक पॉझिटिव्ह न्यूज आली पाहिजे. मला असं वाटतं की यातनं लोकशाही आपली अजून अधिक प्रगल्भ होईल. खरं म्हणजे आपल्या लोकशाहीमध्ये आपण अनेक वेळा सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष म्हणतो पण एक देशाच्या लोकशाहीचा महत्वाचा चमत्कार म्हणा किंवा एक कन्सिस्टन्सी म्हणा पण ज्या रिफॉर्म्सचा आपण मगाशी उल्लेख केला मनमोहन सिंग साहेबांनी सुरू केलेला त्याच्यानंतर एकही असा पक्ष नाही की जो सत्तेवर आला नाही. ज्यावेळेस देशाचा प्रश्न येतो त्यावेळेस लोकशाहीमध्ये अनेक वेळा पक्ष आपले पक्षीय अभिनिवेश जे आहे हे दूर ठेवून त्यात काम करत असतात. आणि आता देखील मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देखील अनेक प्रश्नांवर म्हणजे आता आपण विचारलं मला आता आठवतं की 13 एप्रिलला 14 एप्रिलचा कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी 13 एप्रिलला आम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये जात पंचायत विरोधी कायदा आणला. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा खालच्या सभागृहात गेलो आणि तिथे अपील केलं की उद्याचा दिवस महत्वाचा आहे आणि आज ऐतिहासिक असा आपण हा कायदा मंजूर केला एकमताने मंजूर केला तर हा महाराष्ट्र एक चांगला संदेश देईल. एकमतानं विधानसभेने मंजूर केला
मी लगेच तो कायदा घेऊन वर गेलो, नोटीस दिलेली नव्हती, सभापती महोदयांना विनंती केली, सभापतींनी देखील त्याचं महत्व समजून घेतलं आणि विधान परिषदेतल्या सगळ्या सदस्यांनी एकमताने तो कायदा जात पंचायतीच्या विरोधातला त्याच दिवशी मंजूर केला आणि 13 एप्रिलला अतिशय ऐतिहासिक असा कायदा संपूर्ण दोन्ही सभागृहांच्या मदतीने आपण करू शकलो. मला असं वाटतं की ठीक आहे, विवाद अनेक आहेत, वाद अनेक आहेत, पण आजही या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकशाहीमध्ये ही ताकद आहे की चांगल्या गोष्टींवर सगळे लोक, सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्रित येऊ शकतात आणि उत्तम कार्य या निमित्ताने करू शकतात. मला असं वाटतं की आज एक चांगला आजचा हा दिवस आहे आणि इतके चांगले प्रगल्भ विचार या ठिकाणी व्यक्त झाले आहेत. हे विचार घेऊन आपण पुढे जाऊ. ज्या ज्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत, खरं म्हणजे अतिशय चांगल्या लोकांना आपण सगळ्या या ठिकाणी पुरस्कार दिले, ज्यांचं खरोखर कर्तृत्व चांगलं आहे अशा अनेकांना पुरस्कार दिले आणि निश्चित ज्युरीच्या समोर खूप हा चॉईस करताना प्रश्न राहिले असतील, पण यात सगळ्यात जास्त आनंद जीवन गौरव पुरस्काराच्या संदर्भात मला वाटतो. कारण विशेषतः आबासाहेबांचा जर विचार केला तर खरोखर त्यांची भाषणं ऐकून आम्ही अनेक गोष्टी शिकलो. म्हणजे ज्या प्रकारे ग्रामीण महाराष्ट्राच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात, सिंचनाच्या संदर्भात म्हणजे अनेक वर्ष अनेक वेळा त्यांचे आणि माझे विचार सिंचनाच्या संदर्भातले अगदी टोकाचे होते, पण त्यांच्या भाषणातनं जे मार्गदर्शन मिळालं, मला असं वाटतं की ते जी शिकवण आहे किंवा त्यातनं जे शिकायला मिळतं हे अत्यंत मोलाचं आहे, महत्वाचं आहे. आज आमचे सुधीर भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. खरं म्हणजे सुधीर भाऊ म्हणजे एक चालतं बोलतं कम्प्युटर आहे, ज्या प्रकारचं स्टॅटिस्टिक्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षात असताना सुधीर भाऊ ज्यावेळेस एखादा विषय सांगायचे त्यावेळेस कुठलं आश्वासन कुठल्या मंत्र्यांनी किती वाजून किती मिनिटांनी कुठल्या दिवशी दिलं होतं याची पूर्ण माहिती, त्यामुळे मंत्र्याला एस्केपच नसायचं. मला असं वाटतं असे अनेक म्हणजे एकेका व्यक्तीचं इथे बसलेला मी जर सांगायला लागलो तर प्रत्येकाचं एक एक वैशिष्ट्य आहे. मला एक किस्सा पुन्हा आठवला म्हणून सांगतो, कारण लांबताय, पण शेवटचा सांगतो की वाकपटुता किंवा सभागृहामध्ये एखादं चातुर्य कसं असतं. तर एकदा आमच्या जयंत पाटील साहेबांनी एक फार चांगलं बजेट ठेवलं आणि त्या बजेटमध्ये स्वित्झर्लंडच्या संस्थेने महाराष्ट्राचा कसा गौरव केलाय असं एक करून त्यांनी त्या भाषणामध्ये सरकारची पाठ थोपटून घेतली. आता माझ्या डोक्यातला उगीच आपला किळा वळवला की आता स्वित्झर्लंडच्या कुठल्या तरी मोठ्या संस्थेला इतर देशांसोबत महाराष्ट्राचा विचार करायची काय म्हणजे बाबा त्याच्यात अशी हे आली. आणि म्हणून मी आपलं सवयीप्रमाणे त्याच्यात आत खोलात गेलो. मग त्यांना मेल पाठवला, त्यांच्याकडनं अहवाल मागवला. तर त्या अहवालात असं आलं की काही सरकार थोडंसं डेव्हलपमेंटवर म्हणजे ते थांबवत आहेत किंवा ज्या वेगानं झाली पाहिजे त्या वेगानं होऊ देत नाही, तिथलं पोटेन्शियल जास्त आहे आणि त्यात महाराष्ट्राचं नाव होतं. आणि मग मी लगेच एक आपलं त्यांना मेल पाठवला की तुम्ही देशांचं केलं, महाराष्ट्राचं का केलं. तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारने आम्हाला करण्याकरता म्हणजे पैसे दिले, म्हणजे आम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचंही करा आणि त्यामुळे आम्ही ते केलं. आता मला तर एवढा मोठा आयुधच मिळाला. मी आपलं त्या बजेटच्या याच्यावर जोरदार घणाघाती भाषण केलं आणि मी म्हटलं आता तर जयंतराव सापडले, हे काही सुटूच शकत नाही. जयंतरावने त्या दिवशी सांगितलं की मी उद्या उत्तर देतो आणि दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायला उभे राहिले. अनेक त्या बजेटच्या याला उत्तर दिलं आणि उत्तर देता देता मग माझ्या विषयावर आले. मी आपलं खालून सवयीप्रमाणे माझ्या याला उत्तर द्या, कारण मला हे माहिती होतं की हे काय उत्तर देणार आहे. जयंतराव म्हणाले की फार त्यांनी असं सुरुवात केली आणि म्हणाले की असं आहे की ते आपले सदस्य देवेंद्र फडणवीस यांनी सगळं हे मांडलेलं आहे, फार अभ्यासू सदस्य आहेत आणि त्यांनी ते सगळं इंटरनेट वगैरे सगळा वापर केला. पण म्हणाले तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळामध्ये वहिनी फार तक्रार करतात, हे रात्र इंटरनेटवरच बसलेले असतात, हे काही लक्ष कुठे यांचं लक्ष आहे काही समजतच नाही. आणि वहिनीने सांगितलं की यांना जरा इंटरनेट पासून थोडं दूर करा. असा अहवाल मागण्याकरता एवढे कशाला तुम्ही त्या ठिकाणी ईमेल वगैरे पाठवल्या, मी देऊन दिला असताना तुम्हाला अहवाल, एवढं म्हटलं पुढच्या विषयावर चालले गेले. आणि सभागृहात एवढं वातावरण ते असं हस्तखेळतं झालं की मी ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी एक वाकपटुता आहे ही देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि आज अनेक असे म्हणजे लोक आहेत या सभागृहामध्ये, त्या प्रत्येकाकडनं आपल्याला शिकायला मिळतं. मी एकच गोष्ट शेवटची सांगतो की, आणि हे आज म्हणतो असं नाही, मी अनेक वर्ष या सभागृहात काम केल्यानंतर सांगतो, या लोकशाहीची रचना आमच्या संविधानाने इतकी सुंदर केली आहे की या सभागृहाच्या आयुधांमध्ये इतकी ताकद आहे की जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या सभागृहाचं आयुध वापरून आपण निश्चित मिळवू शकतो. एवढी ताकद या सभागृहामध्ये आहे. केवळ ते आयुध समजून घेतलं पाहिजे,
प्रामाणिकपणे वापरलं पाहिजे, थोडा पेशन्स ठेवला पाहिजे, थोडा पाठपुरावा केला पाहिजे आणि निश्चितपणे ही लोकशाही प्रत्येक व्यक्तीला न्याय देऊ शकते. या लोकशाहीचं म्हणजे ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं आणि त्या संविधानाची सुरुवात आम्ही सर्व लोक अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवली. अनेक लोकांनी म्हटलं की वेगवेगळ्या राज्याचे देशाचे जे संविधान आहेत त्या संविधानामध्ये इन द नेम ऑफ गॉड आहे, त्यामुळे आपण देखील ईश्वराच्या नावाने संविधान सुरू करावं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आपल्याला देवलोकाची घटना तयार करायची नाही आहे, आपल्याला मनुष्य लोकाची घटना तयार करायची आहे आणि त्यामुळे मनुष्यरूपी देवाच्या नावानंच राज्यघटना सुरू झाली पाहिजे. आणि आज ती लोकशाही त्या मनुष्यरूपी देवाच्या करता झटताना आपल्याला दिसते आणि अशा प्रकारच्या पुरस्काराच्या माध्यमातून ती समृद्ध होताना दिसते. म्हणून मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.